मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा थांबविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आदिवासी पांड्यांच्या दर्शनी भागावर जनजागृतीकरिता फलक लावण्यात येतात। अशातच सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले चित्रपटातील गब्बर सिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे। मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आग लावण्याचे प्रकार व प्रमाण सर्वाधिक प्रमाणात घडते। त्यात हजारो हेक्टर जंगलाची राख रांगोळी होते। दुसरीकडे साप, विंचू अशा सरपटणारे वन्यजीव व वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरिण, सांबर, नीलगाय, ससा आदी प्राण्यांना जंगलात जीव वाचण्यास्तव सैरभैर पडावे लागते। या आगीत प्राण्यांचा होरपळून मृत्यू सुद्धा होतो। ही आग वन्य प्राण्यांसह घनदाट अरण्याची राख रांगोळी करणारी ठरते। कोट्यवधी रुपयांची वनसंपदा यात जळून खाक होत असल्याचे वास्तव आहे। तेंदूपत्ताला येणारी कोवडी पाणी असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून लवकर फुटावी। दुसरीकडे गुराढोरांसाठी चांगले गवत उगावे यासाठी या आगी लावल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे। या आगीने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचे मेळघाटवासी बांधव कबूल करतात। मेळघाटच्या जंगलात लागणारी आग ही पूर्वी बांबूच्या घर्षणाने उन्हाळ्यात लागत असे। मेळघाटच्या जंगलातील आग ही मानवनिर्मित असल्याने मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून सोशल मीडियावर सुद्धा आता शोले चित्रपटाप्रमाणे "अरे ओ सांभा, जंगल में आग लगाने पे सरकार कितना जुर्माना रखे है सरदार, पुरे 5,000 और 2 साल की जेल" हे संवाद व्हायरल होत आहेत। सिंघम चित्रपटातील "आली रे आली, आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली" असे पोस्टर अपर प्रधान मुख्य संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत। मेळघाटचे जंगल उंच सखल टेकड्यांचे आहे। जंगलात आग लागल्यावर ती पाहण्यासाठी मचाणीची व्यवस्था, दुसरीकडे आता सॅटेलाइट उपग्रहाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न असतो। प्रत्यक्षात आग लागलेल्या ठिकाणी जाण्यासाठी क्षेत्रीय वन कर्मचारी यांना जीवघेणी कसरत करावी लागते। आग विझविण्यासाठी पाण्याचे बंब किंवा हेलिकॉप्टर आदींचा प्रयोग मेळघाटात शक्य नाही। जंगलात आग लागल्यास ब्लोअर मशीनचा वापर होतो, मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यास ती रोखण्यासाठी काही अंतरावर दुसरीकडून आग लावली जाते। त्याला उलटी बत्ती असे म्हणतात। हा प्रयोग आजही मेळघाटात करावा लागत आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।